नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ए, ॲन आणि द म्हणजेच आर्टिकल्स कुठे वापरायचे याचे काही नियम बघणार आहोत. तर ए हा केव्हा वापरायचा, ॲन केव्हा वापरायचा आणि द केव्हा वापरायचा, ही जी तीन भावंड आहे जी केव्हा वापरायची आणि केव्हा वापरायची नाहीत हे आज आपण बघणार आहोत. पहिला नियम की ॲनसाठी बघा एकदम सोपं आहे. A-E-I-O-U या अक्षरांपैकी एखादे जरी अक्षर असेल, समजा ए आहे आपला, ए पैकी ॲपल असेल तर त्याची स्पेलिंग कशाने सुरू होते, APPLE ॲपल. तसं एलिफंट आहे, आईस्क्रीम आहे, ऑरेंज आहे आणि अम्ब्रेला आहे. AEIOU या स्वरांपासून जेव्हा एखाद्या स्पेलिंगची सुरुवात होते तेव्हा आपण ॲन म्हणजे ॲन वापरतो. काय वापरतो, ॲन वापरतो. तेव्हा ए आर्टिकल्स वापरायचं नाही. आणि अनेक वचन असेल तर तिन्ही आर्टिकल वापरायचे नाही. ए आणि ॲन हे अनेक वचनसाठी वापरायचे नाही. मग लक्षात आलं, जेव्हा तुम्ही AEIOU या अक्षरांपैकी कोणतेही अक्षर बघाल त्यावेळी विचार करायचा की याचा भावंड कोण आहे, याचा ॲन म्हणजे याच्या पाठोपाठ कोण येतं, ॲन सोबत येतो. आणि जेव्हा AEIOU सोडून दुसरे अक्षर असतात, दुसरे 21 अक्षर कोणते, समजा बी पासून सुरू होणारे बॅट, कॅट, डॉग, फॅन, गोट, हेन, नंतर जोकर, अशा प्रकारचे काईट, लॅम्प, या प्रकारचे बी पासून झेड पर्यंत 21 अक्षर आहे. या 21 अक्षरापैकी कोणत्याही अक्षराची सुरुवात म्हणजे स्पेलिंगची सुरुवात बघायची. स्पेलिंगची सुरुवात करताना बी आहे का, सी आहे का, स्वर तर नाही ना. जर स्वर नाही तर मग ए आर्टिकल वापरायचे. म्हणजे ABCD झेड पर्यंत स्वर सोडून ए म्हणजे कारण त्याला फक्त ॲनच त्याचा जोडीदार आहे. मग स्वर सोडले की जे अक्षर असतात ना 21 अक्षर, मग त्या 21 अक्षरापैकी कोणतेही एक अक्षर, त्या कोणत्याही एक अक्षरापूर्वी काय लावायचा आपण, ए बॅट, अ बॅट, अ कॅट, अ डॉग, अ फॅन असे म्हणायचे आहे किंवा ए आर्टिकल वापरायचे आहे. मग तुम्ही असे 21 शब्द शोधून बघा की ज्यांची सुरुवात बी अक्षराने झालेली आहे, सी अक्षराने झाली आहे, डी अक्षराने झालेली आहे, अशी 21 अक्षरे तुम्ही शोधा. आता आपण दचा नियम बघूया. जगातील एकमेव गोष्ट असेल, जसे सूर्य एक आहे, चंद्र एक आहे, मग त्यांना आपण काय करतो, द आर्टिकल वापरतो. कुठले आर्टिकल, द आर्टिकल वापरतो. द सन, द मून. मग अशा वस्तू शोधायच्या आहे की जशी पृथ्वी एकच आहे, ग्रह एकच आहे, मग त्या वस्तूला आपण काय त्या गोष्टींना त्या बाबींना आपण काय म्हणायचं, द वापरायचं आहे त्याच्या सुरुवातीला. आणि दुसरं, क्रमवाचक संख्येच्या अगोदर द हे आर्टिकल येतं. नंतर जिथं दिशा असेल, पर्वत असेल, नदी असेल, ग्रंथ असेल, अशा निश्चित वस्तूसाठी आपण काय वापरायचे आहे, द. निश्चित गोष्टी सांगताना नामावर जोर देताना पण आपण बिगेस्ट, समजा द बिगेस्ट काय म्हणतो, द बिगेस्ट म्हणतो. अ आणि ॲन हे आर्टिकल आपण वापरत नाही. तसेच क्रमाने लिहिलेल्या निरनिराळ्या वाक्यामध्ये पहिल्या सामान्य नामाच्या अगोदर ॲन जर उपपद वापरले तर त्याच नामाच्या दुसऱ्या वाक्यामध्ये द वापरायचे आहे. म्हणजे सुरुवातीला आपण ॲन वापरलं आणि नंतरच्या वाक्यामध्ये त्याला काय वापरायचं आहे, द वापरायचे आहे. त्याचप्रमाणे जेव्हा उच्चार बघा, स्पेलिंग आहे सारखी परंतु उच्चार त्याचा एच पासून काही त्याला अपवाद आहे. जसं आवर शब्द आहे, ह्याचा उच्चार काय होतो, ह नाही होत, अ होतो. अवर म्हणतो आपण. अवर म्हणजे अ, आ, ई, उ, ए, ऐ, ओ हे जे स्वर आहे ना, या उच्चाराने सुरू होणाऱ्या नामाच्या अगोदर आपण ॲन हे आर्टिकल वापरायचं आहे. मग आवर हा शब्द त्या नियमाला काय आहे, अपवाद आहे.
आणि मग कधी केव्हा आपण नो आर्टिकल वापरायचं आहे असे पण असते ना तुमच्या प्रश्नामध्ये की ए पण चालत नाही, ॲन पण चालत नाही आणि द पण चालत नाही. अशा वेळी नो आर्टिकल हे ऑप्शन असते. तर नो आर्टिकल केव्हा वापरायचं, तर अनेक वचनी असेल तर ए किंवा ॲन आपण वापरू शकत नाही, म्हणजे त्याला नो आर्टिकल म्हणायचे आणि त्या ऑप्शनला आपण गोल रंगवायचा आहे. लक्षात राहील तुमच्या. सोपं आहे. AEIOU बाहेर काढायचं. जर कोणती स्पेलिंग AEIOU ने सुरुवात होत असेल तर तिथं द काय वापरणार तुम्ही, ए असेल, ई असेल तर तिथं तुम्ही ॲन वापरणार. आणि AEIOU सोडून दुसरे अक्षर कोणते आहे, 21 अक्षरं, त्या अक्षराच्या सुरुवातीच्या स्पेलिंग असतील तर काय वापरणार, ए वापरणार. आणि द कुठे, तर जगातील एकमेव गोष्टीसाठी तुम्ही द वापरणार. धन्यवाद.